आपण बघितलं की परपेंडिक्युलर का पॅरलल ओळखता येत. आता जर रेशो सेम आला तर काय म्हटलं आपण, पॅरलल पॉझिटिव्ह आला, निगेटिव्ह आला अँटी पॅरलल म्हटलं, झिरो आला परपेंडिक्युलर म्हटलं. आता घेतानीच ते बोलतायत काय, पॅरलल परपेंडिक्युलर आहे, आता व्हॅल्यू काढून द्या. ठीक आहे, चला बघ. पहिल्या याच्यात काय दिलं त्यांनी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा, अल्फाची व्हॅल्यू काढून द्यायची वेन दे आर परपेंडिक्युलर टू ऑर ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनल म्हणजेच परपेंडिक्युलर म्हणजेच 90 डिग्री. ऑर्थोगोनलचं पण अर्थ काय, सेम आहे. चला काय सांगितलं तुम्हाला, काय काढून द्या, अल्फा काढून द्या. आणि तुम्हाला माहिती आहे ना, ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू किती आली पाहिजे, झिरो आली पाहिजे ना. ए बार डॉट बी बारची व्हॅल्यू किती आली पाहिजे, झिरो आली पाहिजे. म्हणजे किती, 1 इंटू किती -2 प्लस किती 2 इंटू किती मायनस अल्फा प्लस किती 3 इंटू 1, व्हॅल्यू किती आली पाहिजे, झिरो. किती आलं पाहिजे, झिरो. म्हणजे किती आलं, -2 अल्फा प्लस 3 बरोबर काय, झिरो. म्हणजे किती -2 अल्फा प्लस 1 बरोबर काय, झिरो. मग -2 अल्फा घेतला आणि इकडे +1 आहे, इकडे जाताना काय जाईल -1. देअरफॉर अल्फाची व्हॅल्यू किती आली, 1/2. अल्फाची व्हॅल्यू किती आली, 1/2. सिंपल आहे. काय करतोय कळालं. दुसरं याच्यामध्ये पण जरा काय म्हटलं मी, ए बार डॉट बी बार याची व्हॅल्यू किती आली पाहिजे, झिरो आली पाहिजे. परत चला 6 इंटू किती मायनस अल्फा -3 इंटू किती 2 प्लस 8 इंटू किती 3 किती इक्वल टू 0. म्हणजे किती -6 अल्फा -6 म्हणजे किती 8 24 बरोबर किती 0. म्हणजे -6 अल्फा 24 मधून 6 गेले, किती राहिले 18 प्लस किती राहिले 18 ना, इज इक्वल टू काय 0. प्लस 18 तिकडे गेला काय झाला -18 झाला तर किती होणार आहे, अल्फाची व्हॅल्यू किती आली 3. अल्फाची व्हॅल्यू किती आली 3. अल्फाची व्हॅल्यू किती आली 3. लॉजिक कळालं. हे दोन एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. मग सिंपल प्रोसेस आहे. चला पुढच्या केसात काय, पुढच्या केसात काय म्हणतात ते, फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा वेन दे आर पॅरलल. म्हणजे काय लक्षात आलं आपल्याला, यांचा रेशो कसं बनणार आहे, सेम बनणार आहे. आणि कसं बनणार आहे, पॉझिटिव्ह बनणार आहे. एवढं तर आपल्याला कळालं. चला यांचा रेशो सेम बनला पाहिजे. म्हणजे काय 2/अल्फा बरोबर काय 3/6 -6/-12 बरोबर की नाही. बघा रेशो कितीचं म्हणतो बा, 3 एका 3 3 दुने 6 6 एका 6 6 दुने 12. म्हणजे किती रेशो होतो, 2/अल्फा इज इक्वल काय 1/2. रेशो किती बनला 1/2. अल्फा काढायचा, अल्फा इकडे शिफ्ट करा, डिवाइडलाय ना तिकडे गेला, अल्फा मल्टिप्लाइड गेला, 8 इकडे डिवाइड इकडे तर मल्टिप्लाइड, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू किती झाली 4. सिंपल क्वेश्चन, समजले. चला इथं पण तेच बोलणार आहे. 3 आहे किती -6 आहे, 3 काय -6 आहे. पॅरलल बोले ना 3 आणि -6 बरोबर किती -4 आहे आणि किती अल्फा आहे. ठीक आहे, आणि किती 5 आहे आणि किती -10 बरोबर की नाही. बघा मग 3 एका 3 3 दुने 6 5 एका 5 दुने 10. काय कळालं आपल्याला, आपल्याला असं कळालं -4/अल्फा याची व्हॅल्यू किती येणार -1/2. मायनस गेट कॅन्सल. अल्फाची व्हॅल्यू किती आली 8. अल्फाची व्हॅल्यू किती 8 ना. 8 इकडे मल्टिप्लाय अल्फा तिकडे गेला, डिवाइड तिकडे गेला. काय डाऊट आहे, पॅरलल दिलाय व्हॅल्यू काढा, परपेंडिक्युलर दिला व्हॅल्यू काढा. आता काय अँटी पॅरलल. चला या इथं काय म्हणा मी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा वेन दे आर अँटी पॅरलल. अँटी पॅरलल म्हणजे रेशो कसा आला पाहिजे, रेशो कसा आला पाहिजे, उलटा आला पाहिजे. चलो मग मी काय म्हटलं 2 किती 2/-4 किती 3/अल्फा बरोबर किती 4/-8 4/-8 बेक वे बेदुने 4 -2 4 का 4 4 दुने 8 म्हणजे किती 3/अल्फा बरोबर किती आला -1/2 मला काय काढायचं अल्फा, म्हणजे अल्फा इज काय -6. अल्फा व्हॅल्यू किती आली 6. सिमिलरली इथं पण तेच आहे. काय करणार 3/-9 मायनस अल्फा डिवाइड बाय 6 प्लस 5 डिवाइड बाय -15. चलो 3 का 3 3 3 9 5 का 5 3 15 म्हणजे -अल्फा/6 बरोबर किती आला मायनस किती 1/3. अल्फा काढायचा ना, मग 6 ला इकडे शिफ्ट करा, मायनस मायनस तर कॅन्सल होईल. अल्फा इज इक्वल काय 6 डिवाइड बाय काय 3 म्हणजे किती आला 2. सिंपल क्वेश्चन असतात. पॅरलल देऊन व्हॅल्यू काढायला लावतात, अँटी पॅरलल देऊन व्हॅल्यू काढायला लावतात, परपेंडिक्युलर देऊन व्हॅल्यू काढायला लावतात. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. काय डाऊट आहे कोणाला, ठीक.